नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आज मौर्य साम्राज्याच्या पुढचं जे साम्राज्य होतं त्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर बघा, मौर्य साम्राज्यानंतर शुंग घराणं हे उदयास आलं. पुष्यमित्र शुंग इसवी सन पूर्व 187 ते इसवी सन पूर्व 150 हा प्राचीन उत्तर भारतातील एक हिंदू सम्राट होता व शुंग साम्राज्याचा संस्थापक होता. आता हा जो पुष्यमित्र शुंग आहे, हा कोण होता तर शुंग साम्राज्याचा संस्थापक होता. मगध साम्राज्याचा मौर्यांच्या पाडावानंतरचा शासक होता. पुष्यमित्र शुंग हा सुरुवातीला मौर्य साम्राज्याचा सेनापती होता. म्हणजे सुरुवातीला हे जे मगध साम्राज्य होतं, त्या मगध साम्राज्यावर चाणक्यांच्या मदतीनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रगुप्त मौर्यानं त्याचं साम्राज्य उभं केलेलं होतं. आणि त्यानंतर जो शेवटचा बृहद्रथ जो होता, मौर्य साम्राज्यातला शेवटचा शासक, शेवटचा राजा, त्याला काय केलेलं होतं, या पुष्यमित्र शुंगने म्हणजे मारलेलं होतं, त्याचा वध केलेला होता. हा जो पुष्यमित्र होता तो त्या बृहद्रथचा काय होता, सेनापती होता. मग बघा, पुष्यमित्र शुंग हा सुरुवातीला मौर्य साम्राज्याचा सेनापती होता. अशोकानंतर 50 ते 60 वर्षातच मौर्य साम्राज्य लयाला गेलं. अशोकानंतर कोणताही मौर्य शासक प्रभावी नव्हता. पुष्यमित्र शुंगने शेवटचा मौर्य सम्राट बृहद्रथ हा दुर्बल आणि अहिंसक असल्यामुळे त्याची हत्या केली व तो स्वतः मगध साम्राज्याचा शासक बनला. अशा प्रकारे शुंग वंशाची स्थापना झाली. शुंग वंशाने मगधवर व उत्तर भारतावर पुढील 1.5 शतक राज्य केलं. बघा, म्हणजे एकापाठोपाठ एक हे एका गादीवर बसलेले हे सगळे राजे आहेत, त्यांनी स्वतःचं साम्राज्य असं निर्माण केलेलं होतं. म्हणजे जी वैदिक काळानंतर जी महाजनपदं निर्माण व्हायला लागली त्यापैकी सर्वात बलशाली असं ते मगध एक महाजनपद होतं. मग काय स्टोरी सांगितली आपण लास्ट व्हिडिओमध्ये, की जे चाणक्य होते त्यांचा तो जो धनानंद हा जो राजा होता मगध सम्राट, तर त्यानं काय केलेलं होतं तर इन्सल्ट केलेला होता, अपमान केलेला होता आणि त्यांना त्यांच्या दरबारातून हाकलून दिलेलं होतं. मग तेव्हा त्या आचार्य जे होते चाणक्य, त्यांनी शपथ घेतलेली होती, प्रतिज्ञा केलेली होती की त्या नंद घराण्याचा मी काय करेन, त्या नंद घराण्याला मी संपवून टाकेन, म्हणजे शेवट करेन. मग त्यांनी ते करण्यासाठी एक असा हुशार चतुर असा, म्हणजे ज्याला सगळी राजनीती वगैरे येते असा एक कुमार वयात असणारा जो योद्धा आहे, जो आपला मौर्य साम्राज्याचा संस्थापक आहे, चंद्रगुप्त मौर्य, याला त्यांनी काय केलं, प्रशिक्षण दिलं आणि मग हळूहळू काय झालेलं आहे, मौर्य साम्राज्याची स्थापना होत गेली. आता त्याच मौर्य साम्राज्याचं काय झालं तर 3 पिढ्यांपर्यंत खूप म्हणजे इतकी प्रगती झाली त्या मौर्य साम्राज्याची. पण तिसरा जो शासक होता चंद्रगुप्त मौर्याचा नातू म्हणजेच बिंदुसारचा मुलगा सम्राट अशोक, मग या सम्राट अशोकांच्या नंतर काय झालेलं आहे, हळूहळू मौर्य साम्राज्याला उतरती कळा लागलेली आहे. म्हणजे अशोकानंतर जवळजवळ 9 पर्यंत, म्हणजे सम्राट अशोक धरून 9 असे सम्राट नंतर त्यांच्या गादीवर बसले. परंतु शेवटचा जो बृहद्रथ होता हा कसा होता तर दुर्बल आणि अहिंसक होता. त्यामुळं त्यांचा सेनापती कोण, पुष्यमित्र शुंग यांनी काय केलेलं आहे, त्यांची हत्या केली आणि स्वतः त्यांच्या साम्राज्यावर काय केलं आहे, गादीवर बसून त्यांनी शुंग घराण्याची स्थापना केली. बघा, म्हणजे यानंतर शुंग वंशानं काय केलं, त्या मगधवर, म्हणजे पूर्वीच असल्या जे मगधावरच हे सगळे साम्राज्य उभे राहिलेले आहेत, त्यावर 1.5 शतक राज्य केलं. आता त्याचा अधिकार काळ बघा काय आहे,
इसवी सन पूर्व 185 ते इसवी सन पूर्व 149. त्याचा राज्याभिषेक इसवी सन पूर्व 185ला झाला. त्याची राज्यव्याप्ती उत्तरेकडील हिमालयपासून दक्षिणेकडील बेरारपर्यंत आणि पश्चिमेकडील पंजाबपासून पूर्वेकडे मगधपर्यंत असा त्याच्या राज्याची व्याप्ती झालेली होती. त्याच्या साम्राज्यामध्ये त्याच्या कारकिर्दीत त्याची राजधानी पाटलीपुत्रच होती. त्याचं पूर्ण नाव पुष्यमित्र शुंग असं होतं. त्याला पदव्या सम्राट आणि सेनापती ह्या पदव्या मिळालेल्या होत्या. त्यानंतर बघा त्याचा मृत्यू झाला इसवी सन पूर्व 149 मध्ये. त्यानंतर पूर्वाधिकारी कोण होता? बृहद्रथ होता, मौर्य वंश होता तो. आणि उत्तराधिकारी अग्निमित्र होता. त्याची पत्नी होती महाराणी देवमाला आणि त्याची संतती म्हणजेच अग्निमित्र. राजघराणे होतं शुंग वंश. त्याचा धर्म जो होता तो हिंदू धर्म होता. आता ही बेसिक माहिती झाली त्याची. त्यानंतर बघा, पुष्यमित्र शुंग हा बृहद्रथचा सेनानी होता. त्याने डेमेट्रियसचे या ग्रीक राजाचे आक्रमण परतवून लावलं. तसेच शक राज्यकर्ते व सातवाहनांबरोबर युद्ध करून शुंग साम्राज्य वाढवलं. तसंच पुष्यमित्र शुंगांच्या शासनकाळात लयास जाणाऱ्या हिंदू धर्माचे संवर्धन झाले आणि बौद्ध धर्माचा जनसामान्यांवर असणारा प्रभाव कमी होण्यास सुरुवात झाली. आता इथं काय झालेलं आहे बघा, की मौर्य साम्राज्य जेव्हा होतं, मग सम्राट अशोकांनी काय केलं, जेव्हा कलिंग जिंकून घेतलं त्यानंतर जो रक्तपात झालेला होता, जी विध्वंसक सगळ्या घटना घडलेल्या होत्या, बरेच कुटुंब उद्ध्वस्त झालेली होती, लोकांनी आपापले नातेवाईक, मुलं बाळं गमावलेली होती त्या युद्धामध्ये. त्यानंतर काय केलेलं होतं, सम्राट अशोक यांनी जे युद्ध आहे ते करणार नाही किंवा हे सगळं बंद करून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला होता आणि त्याचंच ते काय करायचे तर आचरण करायचे. आणि इतर सर्वांनाही त्यांनी काय केलं, बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार सगळीकडे केलेला होता. पण आता इथं काय झालेलं आहे पुष्यमित्र शुंगाच्या शासनकाळात, की बौद्ध धर्माचा जो जनसामान्यांवर मौर्य साम्राज्यामध्ये जो प्रभाव झालेला होता अशोकांनंतर, तर तो कमी कमी होण्यास सुरुवात झाली. मग शुंग यांनी काय केलं, की हिंदू धर्माचं संवर्धन केलेलं आहे. आणि मग जेव्हा मौर्य साम्राज्यामध्ये जे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार प्रभाव झालेला होता जनसामान्यांवर, तो शुंगच्या काळात काय झालेला आहे, हळूहळू कमी होत गेला आणि हिंदू धर्माला अस्तंगत होण्यापासून वाचवण्याचं महान कार्य पुष्यमित्र शुंग यांनी केलेलं आहे. बघा, म्हणजे बौद्ध धर्माचा जो प्रभाव त्यावेळी लोकांवर झालेला होता तो काय झालेला आहे तर शुंग या साम्राज्याच्या या शासकाच्या काळामध्ये हिंदू धर्म जागृती झालेली आहे. त्यामुळे पुष्यमित्र शुंग राजाचा हिंदू लोक सन्मान करतात. तसंच 14 एप्रिलला पुष्यमित्र शुंगाची जयंती साजरी करतात. पुष्यमित्र शुंग हा शुंग वंशाचा संस्थापक होता. त्याने मौर्य साम्राज्याचा शेवट केला आणि स्वतःच्या वंशाची काय केली, स्थापना केली. पुष्यमित्र याला विविध कारणांमुळे वाईट राजा मानलं जातं. त्याची कारणं अशी आहेत की धार्मिक असहिष्णुता. बघा, पुष्यमित्र शुंगाने बौद्ध धर्माचे मोठी हानी केली. अनेक बौद्ध मठ आणि विहार याच्या हुकुमाने नष्ट करण्यात आले. बौद्ध भिक्षूंना त्रास देण्याचे अनेक पुरावे आढळले गेलेले आहेत. तसंच कठोर शासन. पुष्यमित्र याचे राज्य अत्यंत कठोर आणि निर्दयी होतं. त्याच्या शासनकाळात अनेक लोकांना शिक्षा देण्यात आल्या. त्यात काही अकारणही होत्या. त्याचबरोबर स्वार्थी राजकारण. पुष्यमित्र शुंग याने स्वतःच्या सत्ता आणि वर्चस्वासाठी अनेक राजकीय खेळ खेळले. त्याने इतर राज्यांवर आक्रमण करून त्यांची संपत्ती लुटली आणि जनतेचे जीवन कठीण केले. त्यानंतरचा जो अजून एक कारण आहे ते म्हणजे सामाजिक असंतोष. त्याच्या कारकिर्दीत सामाजिक असंतोष वाढला. विविध समाज घटकांमध्ये भेदभाव आणि अन्याय वाढला. अशा विविध कारणांमुळे पुष्यमित्र शुंग हा वाईट राजा मानला जातो.
त्याच्या शासनकाळात अनेक लोकांना त्रास सहन करावा लागला आणि बौद्ध धर्माच्या अनुयायांच्या जीवनावर अत्यंत वाईट परिणाम झाला. पण ही जरी माहिती इथं दिलेली असली तरी ती अगदीच सत्य आहे किंवा असत्य आहे हे आपण आणखीही म्हणजे कुठं त्याचे असे पुरावे सापडलेले नाहीत. पण जो संदर्भ मला सापडला तो मी इथं मांडण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर बघा आक्रमण परिस्थिती. चंद्रगुप्ताचा मुलगा जो बिंदुसार होता यानं स्वतः जैन अजीविका पंथातून दीक्षा घेतली. यानंतर सम्राट बिंदुसारचा मुलगा अशोक गादीवर बसला. भयंकर हिंसा करून आपल्या साम्राज्याचा विस्तार करणारे सम्राट अशोक अहिंसक बनले. त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. यानंतर अशोकाचे संपूर्ण आयुष्य बौद्ध धर्माच्या प्रचारात गेलं. भारत अहिंसेच्या कचाट्यात पडत होता. बृहद्रथ राजाच्या काळात ग्रीक राजकर्ते भारतावर हल्ले करत होते. ग्रीकांचे हे आक्रमण डेमेट्रियस म्हणजेच दिमित्रच्या नेतृत्वाखाली झाले असावे. प्रसिद्ध व्याकरणकार पतंजली सम्राट पुष्यमित्रांचे समकालीन होते. त्यांनी अरुंतः यवना साकेतम अरुंतः यवना माध्यमिकम म्हणजे यवनाने साकेतवर हल्ला केला, यवनाने माध्यमिकावर हल्ला केला असं लिहून ठेवलं आहे. त्यामुळे पतंजली आणि पुष्यमित्र यांच्या काळातही भारतावर यवनांनी आक्रमण केलं होतं आणि त्यावेळी यवनांचे सैन्य साकेत येथे होतं हे स्पष्ट होतं. मौर्य साम्राज्य अधिकाधिक कमकुवत होत चाललं होतं आणि बृहद्रथाच्या कारकिर्दीत ही अहिंसा शिगेला पोहोचली होती. याचं बृहद्रथ राजाचा सेनापती होता पुष्यमित्र शुंग. एकीकडे शत्रू आपल्या देशावर हल्ला करण्यासाठी पुढे सरकत होता आणि दुसरीकडे त्याचा बृहद्रथ राजा कोणत्याही प्रकारची हालचाल करत नव्हता. जनतेवर आक्रमणांचं अनाचार चाललं होतं हे पाहून पुष्यमित्र शुंग अस्वस्थ होता. राजाचे सैन्य पण अस्वस्थ होतं. त्याच्या हेरांकडून माहिती मिळाली की ग्रीक सैनिक बौद्ध भिक्षूंच्या वेशात मठांमध्ये लपले आहेत आणि काही बौद्ध धर्मगुरूही त्यांना मदत करत आहेत. या माहितीने व्यथित होऊन पुष्यमित्राने कारवाई केली. या कारवाई दरम्यान पुष्यमित्र आणि त्याच्या सैनिकांची मठामध्ये लपलेल्या शत्रूंच्या सैनिकांशी चकमक झाली आणि अनेक शत्रू सैनिकांना ठार मारण्यात आलं. पुष्यमित्राच्या या कृतीनं अहिंसक असलेला बृहद्रथ राजा संतापला. त्याने पुष्यमित्राला सर्व चकमकी थांबवायला सांगितल्या. भारतावरच हल्ला होत असताना असं करणं सेनापती पुष्यमित्राला शक्य झालं नाही आणि सेनापती विरुद्ध राजा असाच संघर्ष उभा राहिला. त्यात राजा अहिंसक असल्याने सैन्य पुष्यमित्राकडे आलं आणि त्यांनी पुष्यमित्राला राजा घोषित केलं. म्हणजे बघा त्या चकमकीत काय झालेलं आहे, पुष्यमित्रानं बृहद्रथाला मारलेला असणार आहे, हत्या केलेली असणार आहे आणि जे बाकी जे सैनिक आहेत ते सर्वजण पुष्यमित्राकडेच वळलेले गेले आहेत. त्यामुळं त्यालाच नंतर काय केलेलं आहे, सर्वांनी राजा म्हणून घोषित केलेलं आहे. बऱ्याच ह्याच्यामध्ये वेगवेगळे संदर्भ सापडतात, पण आता ते नक्की कोणता संदर्भ आपण फॉलो करायचा ते अजूनही कोडच आहे. त्यामुळे मी जेवढे मला संदर्भ सापडले तेवढे मी घेतले. त्यानंतर बघा त्याचं कर्तृत्व. राजा झाल्यानंतर भारताच्या सीमेकडे जाणाऱ्या ग्रीक आक्रमकांना हुसकावून लावलं. हे सैन्य आजचे अश्वगनस्थान म्हणजेच अफगाणिस्तान आणि इराणचा काही भाग हे भारताचा भाग होता. ते गिळंकृत करून पंजाबच्या पुढे आले होते. पुष्यमित्राने आक्रमकपणे ग्रीक सैन्याचा प्रतिकार सुरू केला आणि त्यांना रेटत परतत इराणच्या पल्याड हुसकावलं आणि भारताचा भाग परत मिळवला. भारतातून पूर्णपणे आक्रमकांचा नायनाट केला. अशा प्रकारे पुष्यमित्र शुंगाने पुन्हा नव्या अखंड भारताचा पाया घातला. राज्यव्यवस्था सुव्यवस्थित करण्याचे उत्तम काम केले. यामुळेच पुष्यमित्राचे साम्राज्य उत्तरेकडील हिमालयापासून दक्षिणेकडील बेरारपर्यंत आणि पश्चिमेला सियालकोटपासून ते पूर्वेला मगधपर्यंत पसरले. पुष्यमित्राच्या कारकिर्दीत राज्यपाल व सहशासक नेमण्याची पद्धत सुरू झाली. अर्थातच ज्या बौद्ध भिक्षूंवर पुष्यमित्राच्या हत्येचा आरोप आहे ते दुसरे तिसरे कोणी नसून वर नमूद केल्याप्रमाणे भिक्षूंचा पोशाख घातलेले ग्रीक सैनिक होते.
पुष्यमित्र शुंग हा बौद्ध विरोधी नव्हता किंवा बौद्धांचा मारेकरीही नव्हता. पण काय झालेलं आहे की ग्रीक सैनिक काय झालेले बौद्ध भिक्षूंच्या वेशामध्ये आले असल्यानं साहजिकच आहे की तिथं काय होणार आहे, तो सेनापती या नात्यानं त्याचं सैनिक वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणून त्यानं ती चकमक तिथं सुरू केली. सांची आणि भरहुत सारखे बौद्ध स्तूप सम्राट पुष्यमित्र शुंगाच्या काळातच बांधले गेले. म्हणजे हे स्तूप जे आहेत ते त्यानंच बांधले गेलेले आहेत, त्याच्याच काळामध्ये बांधलेले गेले आहेत. त्यामुळे तो बौद्ध धर्मविरोधी होता असं म्हणता येणार नाही. आता त्याचे वंश कोणकोणते आहेत बघा. पुष्यमित्रचा मुलगा आहे अग्निमित्र, त्याच्यानंतर वसुज्येष्ठ, वसुमित्र, अंध्रक, पुलिंदक, घोष, वज्रमित्र, भागभद्र आणि देवभूती अशा त्याच्या वंशावळी खाली पुढं पुढं झालेल्या, म्हणजे पुढं पुढं गादीवर आलेल्या आहेत. आता ह्या शुंग घराण्याचा शेवट कसा झाला ते बघा. इसवी सन पूर्व 73च्या सुमारास शुंग घराण्याचा शेवटचा राजा देवभूती याची पण काय झालेली आहे, हत्या त्याच्याच मंत्री वासुदेव कन्व याने केली. या हत्येनंतर शुंग साम्राज्याचा अंत झाला आणि वासुदेव कन्वाने कन्व घराण्याची स्थापना केली. शुंग घराण्याच्या अस्ताची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत. अकार्यक्षम राजे, पुष्यमित्र शुंग संस्थापक आणि अग्निमित्र दुसरा राजा यांच्यानंतर जे आलेले शुंग राजे होते ते कमकुवत आणि विलासी होते. म्हणजे स्वतःची चैन करायची, स्वतः एकदम ऐशोआरामाचं जीवन जगायचं. आता साम्राज्याचा संकोच. केंद्रातील सत्तेचा प्रभाव कमी झाल्यामुळे उत्तर व मध्य भारतातील अनेक प्रांत स्वतंत्र झाले. सातवाहनांसारख्याच नवीन शक्ती उदयाला आल्या. राजकीय कट पण होत गेले. मग बघा, शुंग वंशाचा शेवटचा राजा देवभूती हा अतिशय विलासी होता. या परिस्थितीचा फायदा घेत त्याचा मंत्री वासुदेव कन्व याने कट रचून त्याचा वध केला. म्हणजे बघा, कुणी ना कुणी कुणाचा तरी घात केलाय आणि त्याची खुर्ची बळकावण्याचं, त्याची गादी बळकावण्याचं काय केलेलं आहे, तिथं कार्य केलेलं आहे. पहिला जो होता आपला कोण, मगध. मगधावरच ह्या सगळ्या साम्राज्य आहेत ती निर्माण झालेली आहे. त्यामुळं ही घराणी भरपूर आहेत, तर ते आपण हळूहळू सगळे घेणारच आहोत. पण सर्वात महत्त्वाची जी घराणी आहेत ती जास्त आपण डिटेल्समध्ये घेणार आहोत. आता शुंग घराण्यानंतर जो वासुदेव कन्व आहे त्यानं देवभूतीची हत्या केली. शेवटचा जो शुंग घराण्याचा राजा होता, मग त्यानं कुणाची हत्या केली तर ह्या देवभूती शेवटच्या राजाची हत्या केली आणि त्यानं परत काय केलं तर कण्व हे साम्राज्य स्थापन केलं. आता ते काय आहे, त्याचा काय इतिहास आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत हे पण मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला याच्या नोट्स हवे असतील तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच आहे की तुम्हाला प्रत्येक ह्या टॉपिकच्या नोट्स मिळतील. असंच जर आपण टॉपिक वाईज हळूहळू गेलो तर आपल्याला संपूर्ण इतिहास कळायला अवघड जाणार नाही आहे. आणि एकदा का आपला मध्ययुगीन इतिहास संपला की मग आपण आधुनिक इतिहासाला सुरुवात करणार आहोत. तर काही तुम्हाला यामध्ये जर शंका असेल तर नक्की कमेंट करा. आणि पुन्हा एकदा सर्वांचं थँक्यू आणि धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.